आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत। तर व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा किलो गोबी बारीक किसून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही गाजर पण किसून टाकू शकता। त्याचबरोबर मी आता इथे अर्धा चमच कॉर्नफ्लॉवर टाकत आहे व त्यानंतर मी आता इथे 2 चमच मैदा टाकत आहे। बघू शकता 2 चमच आणखीन मी थोडासा मैदा इथे ॲड करत आहे। त्याबरोबरच आता आपल्याला इथे सुक्या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे मिरची पावडर। मिरची पावडर आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। मी इथे साधारणतः 1 चमच मिरची पावडर टाकलेली आहे। त्याबरोबरच अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कम हळदी पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे 1 चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। आता या सर्वांना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने। बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमच विनेगर टाकत आहे। विनेगर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे सोया सॉस टाकायचा आहे। सोया सॉस पण मी इथे 2 चमच टाकत आहे। सोया सॉस टाकल्यानंतर मी आता इथे टोमॅटो सॉस टाकणार आहे। टोमॅटो सॉस पण आपल्याला इथे 2 चमच टाकायचा आहे। बघू शकता टोमॅटो सॉस सुद्धा मी इथे 2 चमच टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे डो तयार करून झाल्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे मंचुरियन तयार करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर बघू शकता मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। आता आपल्याला हे छोटे छोटे मंचुरियन करून या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता सर्व मंचुरियन या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। जेवढे आपल्या या कढईमध्ये ॲड होणार तेवढे आपल्याला इथे मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने हे मंचुरियन तयार करून घ्यायचे आहेत आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत, यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता आपल्याला यांना आणखीन थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता हे रेडी झालेले आहेत, कलर छान असं चेंज झालेला आहे आणि हे शिजलेले आहेत, म्हणजे छान असे फ्राय झालेले आहेत, डीप फ्राय झालेले आहेत। आता आपण एका वाट्यामध्ये काढून घेतलेले आहेत। या प्रकारे सर्व मंचुरियन फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। इथे मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे मी अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे आणि इथे शिमला मिर्च, कांदा, ओला कांदा, मिरच्या आणि पत्तागोबी कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये। तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे। कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना थोडा परतून त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे। यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लगेच शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला इथे मिरच्या पण टाकून घ्यायची आहे आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही लसूण अद्रकचे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा टाकू शकता। मी इथे आता थोडा ओला कांदा टाकून घेतलेली आहे। यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे फुल गॅसवरतीच मिक्स करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आता मी इथे टोमॅटो सॉस टाकत आहे। टोमॅटो सॉस मी इथे साधारणतः 3 चमच टाकलेली आहे। बघू शकता 3 चमच टोमॅटो सॉस टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। सोया सॉस पण मी इथे 2 चमच टाकत आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण विनेगर टाकून घेऊया। विनेगर पण मी इथे 1 चमच आणि थोडंसं टाकलेली आहे। त्यानंतर आता आपले सॉस टाकून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकूया, म्हणजे काळी मिऱ्याचा पावडर। अर्ध्या चमच्यापेक्षा कमी ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा मिरची पावडर टाकून घेऊया। मी इथे साधारणतः अर्धा चमच आणि थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ, म्हणजे मी इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फुल गॅसवरती आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं मिक्स करून घेऊया आधी। त्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, अर्ध्या ग्लासपेक्षा कमी पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आता हा कॉर्नफ्लॉवरचं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे काही वेळ आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे ग्रेव्ही शिजतपर्यंत। काही वेळानंतर बघू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे, कलर पण चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ही पत्तागोबी टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे फ्राय केलेले मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे आणि छान असं परतून घ्यायचं आहे।
बघू शकता या प्रकारे छान असं यांना परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे फुल गॅसवरतीच करायचं आहे सर्व। त्यानंतर आता बघू शकता हे छान असे मंचुरियन आपले रेडी झालेले आहेत। आता आपण यावरून थोडासा ओला कांदा टाकून घेऊया। ओला कांदा टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी गोबी पण टाकून घेऊया आणि आता बघू शकता आपले झणझणीत मंचुरियन रेडी झालेले आहेत। आता आपण हे मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय झणझणीत मंचुरियन रेडी झालेले आहेत। हे खायला खूपच चविष्ट लागतात। आणि आता आपण याच्यामध्ये कोणताच एक्स्ट्रा कलर ॲड नाही केलेला आहे, फूड कलर ॲड केलेला नाही आहे, म्हणून तुम्हाला बहुतेक कलर याचा असं दिसत आहे, परंतु ते खायला खूपच चविष्ट लागतात। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा। आपल्या चॅनलवरती नूडल्सचा व्हिडिओ पण टाकलेला आहे। चायनीज फूडमध्ये आपल्याला सोया चिलीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।